चला तर मग बटाटा आणि पालकची भाजी मिक्स बनवूया। बघा किती छान झालेलं आहे आणि एकदम म्हणजे एकदम टेस्टी भाजी झालेली, नक्की ट्राय कर जा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। मी एक गड्डी इथं पालक घेतलेली आहे आणि पतल्या सालीचा बटाटा घेतलेला आहे, वल्ला बटाटा घेतलेला आहे मी। आणि आपल्याला पहिले स्वच्छ धुवून घेतलेले पालक आणि मग नंतरले कट केलेली। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटर एक आणि 2 हिरव्या मिरच्या आणि काही लसणाच्या पाकळ्या आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि एका साईडला ठेवून द्यायचं आहे। बघा मी म्हणजे टाकलेले आहे आणि वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी कढईमध्ये तेल टाकणार आहे आणि तेल टाकलं की आपल्याला तेजपत्ता आणि जिरं आणि काही खडे मसाले टाकायचे। जिरं चांगलं फुललं की आपल्याला त्याच्यामध्ये जो कट केलेला बटाटा आहे ना तो टाकून द्यायचा आहे। आपल्याला व्यवस्थित सगळा बटाटा टाकून द्यायचा आहे। आता बघू शकता मी सगळा बटाटा टाकला आहे। आता आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला बटाटा शिजू घालून घ्यायचा आहे पहिले। आता बघू शकता तुम्ही 10 मिनिटं झालेले आहे। तर मी बघणार आहे बटाटा शिजला का। मी आता थोडं 1-2 खापा घेतलेले आहे आणि दाबून बघितलं आहे। आता आपला बटाटा शिजलेला आहे। आता आपल्याला जे पालक आपण कट केलेली आहे ते टाकून द्यायची आपल्याला पूर्ण। मी पहिले स्वच्छ धुवून घेतलेली होती तर टाकून द्यायची। मी टाकलेली पालक। आता आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित। परतणं झालं की आपल्याला झाकण ठेवायचं, बिना झाकणाचंच आपल्याला पालक शिजून घ्यायचं आहे 5 मिनिटं 10 मिनिटं। आता बघू शकता पालक आपला शिजलेला आहे। आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे पालक आणि बटाटा, म्हणजे आपल्याला त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी द्यायची आहे। आता मी बघू शकता पुरा बटाटा आणि पालक काढलेला आहे तर थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला तिच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे। लसूण चांगला गोल्डन कलर झाला की आपल्याला लाल मिरच्या टाकायच्या आहे। लाल मिरच्या बी चांगल्या भाजल्या की आपल्याला तिच्यामध्ये जे टमाटर आणि मिरची आणि लसणाची प्युरी केलेली होती ते टाकून द्यायची आहे। बघू शकता आता लाल तिखट, धनिया पावडर आणि गरम मसाला, किचन किंग मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं शिजू घालायचं आहे आपल्याला। मसाला चांगला तेल सुटलं, वरती तेल आले पाहिजे हे तर म्हणून चांगला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता किती छान शिजलेला आहे मसाला आपला। आता आपल्याला तिच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, माझं लक्ष नव्हतं म्हणून मी आता टाकलेली हळद। आता आपल्याला जो शिजलेला पालक आणि बटाटा तो टाकून द्यायचा आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मिक्स झालं की आपल्याला तिच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला तिच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ नंतर का टाकलं, भाजी आपली कमी होते मन खारट नाही झाली पाहिजे म्हणून मी नंतर मीठ टाकलं। तर आपल्याला 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। आता आपला 10 मिनिटं झालेलं आहे, बटाटा पालक चांगला व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपल्याला तिच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकणं झाले की आपल्याला बघू शकता किती छान झालेली आहे आपली भाजी आणि माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।